भाई एक नंबर बनवलं, एक नंबर. मला बिलीव होत नाही असं बनवलं ना. एक नंबर, अप्रतिम. असं काय करायचं. नमस्कार सगळ्यांना. हा माझा दुसरा ब्लॉग आहे आणि ह्याच्यामध्ये म्हणजे असं काही कुठं फिरायला नाही जाणार आहे मी. पण मला असं वाटलं की दुसरा ब्लॉग मी खूप दिवस झाले म्हणजे काही केलंच नाही प्रोग्रेस नंतर चॅनलवर. तर असं वाटलं की काहीतरी एक मेमरी क्रिएट करूया आणि ती परत पोस्ट करूया चॅनलवर. आणि मग मला आठवलं की कुठे फिरायला तर जायचं नाही आहे. तर मला आठवलं की चला काहीतरी कुकिंग करूया, कारण मी ठाण्याला जेव्हा राहत होतो ना तेव्हा कंटिन्यू काहीतरी कुकिंग करायचो आणि मला मजा वाटायची कुकिंग करायला. तर असं ठरवलं की मी आता ढोकळा बनवतो. तर ढोकळा मला येत नाही बनवता, पण मी असं ठरवलं की मी बनवून बघतो. कारण आमच्या शेजारच्या एक आजी होत्या, त्यांनी मला बनवून दिला होता, आमच्या घरीच बनवला होता. तर तेव्हा मी बघितला होता की त्यांनी कसा बनवला होता. तर तो रेफरन्स घेऊन मी आता बनवतो आहे कसा बनवायचा. तर चला, सगळ्यात पहिले मी फ्रेश होतो आणि मग नंतर ढोकळा बनवतो. दाखवतो मी तुम्हाला शेवटपर्यंत मी कसं बनवतो ते. तर जरा मी फ्रेश झालो आहे. आता जाऊया खाली ढोकळा बनवायला, म्हणजे कुरुक्षेत्रात जाऊया किचनमध्ये म्हणजेच. तर मी आणलं आहे सामान, काय काय लागतं सगळं काढलं आहे. आणि अजून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इनो. आणि अजून मला दही पण लागतं, हे दाखवतो. अर्धी वाटी रवा, त्याच्यानंतर घेतला आहे 1 वाटी पीठ डाळीचं आणि हे याच्यात कालवायचं होतं. तर हे मिक्स करतो आता आधी आणि याच्यात टाकायचं. त्यानंतर याच्यात दही टाकायचं. दही असं खूप जास्त पण नाही, नॉर्मल टाकायचं. त्याच्यानंतर याच्यात हळद, चा अंदाज पण हळद टाकायची. अशी डायरेक्ट किती पण टाकी हळद टाकतो याच्यात. मी तेवढी टाकली, मला एवढी इनफ वाटते, अजून थोडी टाकतो. त्याच्यानंतर याच्यात टाकायचा इनो. तर जाणार याच्यात इनो पूर्णपणे 1 इनो टाकायचा. इनो टाकून त्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं डायरेक्ट टोटल. फर्स्ट टाईम बनवते, चुकलं तर माफ करा. आणि मला कळत नाही जर कधी चुकला तर मी एंड कसा करणार ब्लॉगचा. तर बघूया. तर आता मिक्स करून घेतो मी, मिक्स करून तुम्हाला दाखवतो. सगळ्यात महत्त्वाचं, बॅटर बनवण्यात बिलकुल कंजूसी नाही करायची. एकदम चिकन बनवून घेत त्याला, एकदम चिकन. बाय मी एवढा प्रोफेशनली सांगतो यार, बस काय मी शेप आहे एखादा. बॅटर बनवले मी डायरेक्ट एकदम खतरनाक. त्याला मिक्स करून घेतलं आणि त्याच्यात मी आणखी 2 गोष्टी ॲड केल्यात. मी 1 चमचाभर साखर टाकली आणि मीठ राहिलं होतं, मीठ पण टाकलं आहे. तर आता ओके झालं आहे. आता गॅसवर मी हे पण ठेवलं आहे गरम करायसाठी. ह्याच्यात पाणी टाकणार मी, 1 तांबर पाणी टाकणार. 1-2 ग्लास, 1.5 ग्लास कमीत कमी. आणि हे भांडे त्याला वाफ लागा म्हणून हे असं असतं. आणि हे मी असं ठेवणार पाण्यामध्ये आणि झाकून ठेवून त्याला 15 मिनटं त्याला उकडायला ठेवणार. फायनली आपलं बॅटर बनवून तयार झालं आहे. बॅटर बनवून एकदम ओके झालं आहे आता. आणि मला असं वाटतं की हे आता शिजायला ओके आहे. मला वाटते असं, मला नाही माहिती काय होईल, बट वाटते असं. मी याला टाकतो शिजायला 15 मिनटं, बघू आत काय होतं त्याचं. 1 ग्लास पाणी ह्याच्यामध्ये पातेल्यात, अजून 1 ग्लास पाहिजे तरी. 2 ग्लास टाकले मी टोटल. तेवढं बस होईल. आणि याच्यानंतर असं याच्यामध्ये असं ठेवायचं, याच्यात असं हे ठेवायचं आणि याच्यात टाकून द्यायचं ते जे बनवलं आपण बॅटर ते. एक गोष्ट विसरलो, याच्यात टाकायच्या आधी ना थोडं तेल टाकावं लागतं, म्हणजे नंतर शिजल्यावर ते निघतं चांगलं. पण मी तेल टाकलंच नाही. आता परत काढलं आणि तेल टाकतं, धुवून काढावं लागलं पहिले. बाई माझी आजी मला सांगायला लागली होती की डब्याला तेल लाव, पण मी ऑलरेडी गेम केला होता. मालिक थोडासा गलती हो गया था. पण मी सांगितलं त्याला की हां माझ्या लक्षात येते, मी लावणार तेल. धुतला मी आता डब्बा, आता लावतो तेल. तर फायनली आपण डब्यात बॅटर टाकलं आहे या. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅस पेटवायचा, त्याच्यावर पाणी ठेवायचं, ते पाणी थोडं उकळी येऊन द्यायचं आणि त्याच्यात टाकायचं. टाकतो मी, तुम्हाला दाखवतो. फायनली मी आता टाकलं आहे. आता डब्यात ते बॅटर टाकलं आहे, आता उकडायला ठेवायचं. किती वेळ उकळून द्यायचं? 15 मिनटं. बघूया आता काय होतं 15 मिनटानंतर. परत तिचं बॅटर मी बनवलेलं आहे, इथं मी टाकणार आता त्याच्यात ते.
आणि मला जरा ह्या तेल जे वर आलेत नाही कडेला त्याचा जरा धोका वाटतो आहे माझ्या रेसिपीसाठी. आणि कमीत कमी 50 वेळेस हात धुतले असतील मी एवढ्या हे बनवण्यासाठी. त्याच्यावर झाकण ठेवायचं, झाकण काय ठेवायचं. आणि पहिल्या वेळेस जी गोष्ट हवी असते ना ती गोष्ट एकदम वेळेवर मिळाली. झाकण ठेवतो मी आता याच्यावर. मला नाही माहिती कसं वाढायचं. ठेवतो याच्यावर आता. गेलं आहे पुढे पिठाच्या हात लागले त्याला. बघूया 15 मिनटानंतर याचं काय होतं ते. तर आता माझे काम संपले. टाकून दिलं आहे मी टाकून दिलं आहे शिजायला. म्हणजे शिजायला म्हणजे त्याला मी गरम पाण्यात टाकलं आहे आणि तो शिजेल. थोडा अंधार येतात मी बोलत होतो. शिजेल आणि मग नंतर ढोकळा तयार होईल. त्याच्यानंतर पण आपलं आणखीन एक काम आहे ते सोपं आहे. पण आपल्याला त्याला फोडणी द्यायची असते. तर फोडणी द्यायचं पण मी दाखवेल कशी द्यायची ते. पण हा ब्लॉग तर मी बनवतो आहे त्या निमित्ताने. बस एवढंच पाहिजे होतं मला. आणि सोपं आहे. काय केलं सगळ्यात पहिले मी एक वाटी बेसन पीठ घेतलं, एक रवा घेतला अर्धी वाटी. त्याच्यानंतर त्याच्यात मी मिक्स केलं दोन्ही. दही टाकलं, 1.5 कप दही टाकलं. त्याच्यानंतर छोटे असतील 1.5 कप. मोठा कॉफीचा 1 कप टाकला तर दुसरं काहीतरी होईल ते. तर दही टाकलं. त्याच्यानंतर काय केलं, इनो टाकला, हळद टाकली, मीठ टाकलं आणि त्याला मिक्स करून घेतलं पूर्ण. एकदम प्रॉपर मिक्स करायचं. मिक्स करण्यात कंजूसी नाही करायची. बघू आता कसं होतं. माझ्या एवढं ज्ञान देतोय तर. A few moments later. अरे हळू थांब वरून मामाला. तसं नाही मला काम नाही. तेल लावेल मी. किती मोठं तेल लावेल. थांब थांब थांब. चाकूनं केलं त्यानं. खुरप्यानं काय ढोकळा निंदून काढायचं एक काही. चांगला निघला आहे ना. पहिल्यांदा बनला डायरेक्ट. आता तुम्ही घरी नसले का गेम आहे डायरेक्ट पिठाचा आणि डाळीचा. म्हणजे कोणी घरी नसलं की हेच खाजं असं म्हणतोय मी. काय तुम्ही काय तुमच्या देखत बनला काय मला बोलत थोडी कोणी. पण मग पण आपल्याकडे हे नाही ना आता. कोथिंबीर मग नंतर लक्षात आले आपल्या. भारी बनलं पण आहे ना का. चापट नव्हतं केला तर थोडं पीठच कमी झालं होतं ते. थोडं पीठ कमी आलं ते. काय भरपूर एवढं झालं असं राहत ते. चांगलं बोललं पण पहिल्यांदा आहे ना. आणि बरं एकदाच पाहिलं होतं मी. काही पाहिलं बी नाही नंतर का. होतं ना पण ते त्याला भांडं मोठं लागायचं ना. ते नाही टाक ना कसं टाक ना असं टाक रे कसं. बस ओके. काय नको त्याला बरोबर जाईन ते. चांगलं म्हणलं हॉटेल सारखंच बनवलं मी आता. कमाल कर दिया आपने. कितने टैलेंटेड है आप. अमेजिंग. भाई एक नंबर बनवलं. एक नंबर. मला बिलीव होत नाही असं बनवलं म्हणून. ओके दाखवतो तुम्हाला मी. बनलं एकदम प्रॉपर आहे सगळं. ते फक्त नंतर जिरे आणि मोहरी तेल गरम करून फोडणी टाकून त्याच्यावर टाकून दिले. पण प्रॉपर बनणार आहे एकदम. आता टेस्ट आला फक्त. आता खातो मी. एक बाईट घेतो. एक नंबर अप्रतिम. आणि फर्स्ट टाइम बनवला आहे मी. एकच नंबर बनला आहे. बोलवा मला कधीतरी. जे पण मला ओळखतात ना त्यांचे देऊन मी ढोकळा बनवून त्यांना खाऊ घाली. नाही तर माझ्या इथे खाऊ घाली मी तुम्हाला. क्लास बनवतो पण. चला ढोकळा तर मस्त बनला आहे. एकदम प्रॉपर बनवलं आहे मी ढोकळा. आणि त्यानिमित्ताने माझा ब्लॉग पण बनला एक. हे पण छान आहे. चला मी खातो ढोकळा आता. तुम्ही पण खा बनवून. शिकला तर शिका बनवून खा. चला बाय.